सो दिस इज अवर नेक्स्ट लेक्चर ऑन अ BSc फर्स्ट इयर. ठीक आहे. तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं होतं की व्हॉट इज मीन बाय द होमोजिनियस फंक्शन अँड एक थेरम बघितली होती, युलर्स थेरम्स ऑन अ होमोजिनियस फंक्शन. ओके. तर आपण याच्यावर काही एक्झाम्पल पाहू. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे की यू इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय डिवायडेड बाय अंडर रूट एक्स प्लस अंडर रूट वाय. आणि आपल्याला शो दॅट करायचं आहे की एक्स डेल यू बाय डेल एक्स प्लस वाय डेल यू बाय डेल वाय प्लस 1/4 साइन टॉईस एक्स इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर आपल्याला इथे यूज कशाचं करायचं आहे, होमोजिनियस फंक्शन आणि त्या थेरमचा, युलर्स थेरम ऑफ होमोजिनियस फंक्शन. ओके. तर आपण गिवन लिहून घेऊ. गिवन आपल्याला काय दिलं आहे, यू इक्वल टू आपल्याला गिवन दिलं आहे. ठीक आहे. ते आपण लिहून घेतलं. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो का हा होमोजिनियस फंक्शन नाही. तर होमोजिनियस फंक्शन का नाही, कारण की पहा होमोजिनियस फंक्शनचा फॉर्म काय असतो की एक्स टू द पॉवर एन एफ ऑफ वाय बाय एक्स. ठीक आहे. तर होमोजिनियस फंक्शनचं ह्या फॉर्ममध्ये असतं. ठीक आहे. तर हा या फॉर्ममध्ये आहे का, नाही. ठीक आहे. तर हा होमोजिनियस फंक्शन नाही, तर आपण लिहून घेतलं का हा होमोजिनियस फंक्शन नाही, तर आपण याला होमोजिनियस फंक्शनमध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे. तर सो वी राईट दिस फंक्शन ॲज इट इज. तर आपल्याला कॉट इनवर्स आपल्याला या साईडला शिफ्ट केल्यानंतर काय होणार, कॉट यू. ठीक आहे. आणि बाकी फंक्शन ॲज इट इज आपण ठेवलं. त्याच्यानंतर इथे पहा, इथे आपण एक्स कॉमन काढू. एक्स कॉमन काढल्यानंतर इथे काय होणार, इथे 1 उरणार, इथे वाय बाय एक्स होऊन जाणार. ठीक आहे. आणि डिनॉमिनेटरमध्ये अंडर रूट एक्स कॉमन काढू. ठीक आहे. अंडर रूट एक्स कॉमन काढल्यानंतर इथे 1 उरणार आणि इथे अंडर रूट वाय बाय अंडर रूट एक्स होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करू की नेक्स्ट स्टेपमध्ये इथे पहा अंडर रूट एक्स आहे. ठीक आहे. अंडर रूट एक्स म्हणजे काय होतं, अंडर रूट एक्स म्हणजे एक्स टू द पॉवर 1/2 होतं. ठीक आहे. आणि एक्स टू द पॉवर 1/2 आपण जर न्यूमरेटरमध्ये आणला तर काय होणार, एक्स टू द पॉवर -1/2. ठीक आहे. तर हे झालं एक्स टू द पॉवर -1/2. ठीक आहे. याचं बेस पहा, याचं बेस सेम आहे. ठीक आहे. याचं पॉवर काय 1 आहे. तर ज्याचं जेव्हा बेस सेम असते तेव्हा काय होतं की बेस आपण लिहून घेतो आणि त्याचं पॉवरची काय करतो, ॲडिशन करतो. ठीक आहे. तर त्याच्या पॉवरची आपण ॲडिशन करतो अशा प्रकारे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण त्याच्या पॉवरची ॲडिशन करतो. बेस लिहून घेतो आपण आणि त्याच्या पॉवरची ॲडिशन मीन्स 1 इथे मायनस आहे म्हणून -1/2. 1 -1/2 काय होतो, 1/2 होतो. ठीक आहे. तर ते झालं 1/2 आपण लिहून घेतलं आणि बाकी टर्म ॲज इट इज लिहून घेतलं. ठीक आहे. तर इथे पहा हा फॉर्म कशा प्रकारचा फॉर्म आहे, हा फॉर्म आहे होमोजिनियस फंक्शनचा फॉर्म. ठीक आहे. तर होमोजिनियस फंक्शनच्या फॉर्म सोबत आपण कम्पेअर केलं तर हे काय असते, त्याची डिग्री असते. ठीक आहे. तर इथे डिग्री काय आहे, इथे डिग्री आहे 1/2. तर आपण म्हणू शकतो की दिस इज द होमोजिनियस फंक्शन ऑफ द फॉर्म एक्स टू द पॉवर एन एफ ऑफ एक्स वाय एक्स वाय बाय एक्स. ठीक आहे. हॅव्हिंग ए डिग्री 1/2. ठीक आहे. आपल्याला डिग्री मिळाली, डिग्री मीन्स एनची व्हॅल्यू मिळाली. आणि त्याने रिरायटिंग दिस इक्वेशन. ठीक आहे. तर आपण काय करू की जो कॉट यू होता, ठीक आहे, कॉट यू आपण घेतला होता, कारण की कॉट यू आपण लेफ्ट हँड साईडला कॉट इनवर्स रिवर्स करून आपल्याला कॉट यू मिळाला होता. ठीक आहे. त्या कॉट यूला आपण काय करू की झेडने डिनोट करू, मीन्स झेड इक्वल टू दिस फंक्शन. ठीक आहे. तर आपण आपल्याला माहीत आहे की युलर्स थेरम्स काय होतं, युलर्स थेरम आपल्याला माहीत आहे, आपण प्रूव्ह केलं होतं की युलर्स थेरम काय आहे. ठीक आहे. तर युलर्स थेरम आपण लिहून घेतलं त्याचं स्टेटमेंट, हे झालं त्याचं युलर्स थेरमचं स्टेटमेंट. एक्स डेल झेड बाय डेल एक्स प्लस वाय डेल झेड बाय डेल वाय इज इक्वल टू एन झेड. इथे एनची व्हॅल्यू काय, एन मीन्स डिग्री. तर आपण याची डिग्री काय फाईंड केली होती, 1/2. ठीक आहे. तर याची डिग्री आपल्याला एनची व्हॅल्यू माहिती आहे 1/2. आणि झेड काय कन्सिडर केला होता, झेड कन्सिडर केला होता कॉट यू. ठीक आहे. तर आपण ते सर्व व्हॅल्यू ते पुट करू. ठीक आहे. तर आपण एनची व्हॅल्यू 1/2 पुट केली आणि झेडची व्हॅल्यू कॉट यू पुट केली. ठीक आहे. आणि इथे पण झेड आहे, इथे पण झेड आहे, ते पण आलो झेडची व्हॅल्यू आपण कॉट यू इथे पुट करू. ठीक आहे. एक्स डेल बाय डेल एक्स कॉट यू. ठीक आहे. झेडची व्हॅल्यू कॉट यू पुट केली, इथे पण झेडची व्हॅल्यू कॉट यू पुट केली, इथे पण झेडची व्हॅल्यू कॉट यू पुट केली. ठीक आहे. तर आपल्याला माहीत आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट यू मायनस कॉस स्क्वेअर यू. ठीक आहे. आपल्या डेरिव्हेटिव्ह माहीत असायला पाहिजे की कॉट यूची डेरिव्हेटिव्ह मायनस कॉस स्क्वेअर यू होतं. ठीक आहे. आणि इथे आपण काय करतो, पार्शियल डेरिव्हेटिव्ह करतो आहोत, त्यामुळे या यूची पण डेरिव्हेटिव्ह निघेल डेल यू बाय डेल एक्स. ठीक आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह करतो त्यामुळे आपण जे याची डेरिव्हेटिव्ह करतो टर्मची आणि त्या व्हेरिएबलची पण डेरिव्हेटिव्ह निघते. ठीक आहे. तर मीन्स कॉट यूची डेरिव्हेटिव्ह मायनस कॉस स्क्वेअर यू अँड यूची डेरिव्हेटिव्ह डेल यू बाय डेल एक्स. ठीक आहे. हे का निघलं, कारण की आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह करतो. ठीक आहे. प्लस कॉट यूची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काय होईल, मायनस कॉस स्क्वेअर यू. ठीक आहे. आणि यूची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय मीन्स डेल यू बाय डेल वाय होऊन जाणार. ठीक आहे. आणि राईट हँड साईडचा टर्म हॅज इट इज आपण लिहून घेतलं. त्याच्यानंतर पहा इथे इथे कॉमन काय निघू शकते, मायनस कॉस स्क्वेअर यू. इथे पण कॉस मायनस कॉस स्क्वेअर यू आहे. ठीक आहे. तर आपण त्याला कॉमन केल्यानंतर इथे करणार काय उरणार, एक्स इंटू डेल यू बाय डेल एक्स. ठीक आहे. एक्स डेल यू बाय डेल एक्स. इथे काय होणार, वाय डेल यू बाय डेल वाय. ठीक आहे. आणि रॅकेटच्या बाहेर आपण मायनस कॉस स्क्वेअर यू आपण लिहून घेतलं आणि राईट हँड साईडची व्हॅल्यू आपण हॅज इट इज लिहून घेतली. तर याच्यानंतर पहा की
आपण याला लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केलं, ठीक आहे. हा इंटूमध्ये आहे, लेफ्ट हँड साईडला आपण ज्याला शिफ्ट करू, ट्रान्सफर करू, तेव्हा काय होणार, तो डिवायडरमध्ये हो काय जाणार, ठीक आहे. मीन्स हा मायनस कॉस एक्स स्क्वेअर यू हा याला डिवाइड करणार, कारण की इथे हा इंटूमध्ये आहे, ठीक आहे. जर इथे ॲडिशन असता तर आपण त्याला लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला आपण शिफ्ट केला असता, तर तो इथे सबस्ट्रॅक्ट झाला असता. पण इथे इंटूमध्ये आहे, ठीक आहे, मीन्स मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, त्यामुळे तो डिवायजर त्याचा डिवाइड होऊन जाणार, कॉट स्क्वेअर यूज म्हणजे राईट हँड साईडला डिवाइड होऊन जाणार, ठीक आहे. तर आपण त्या प्रकारे लिहून घेतलं. तर आपल्याला पुन्हा एक फॉर्म्युला माहिती आहे, कॉट यूचा फॉर्म्युला काय, कॉट यूचा फॉर्म्युला आहे कॉस यू बाय साइन यू, ठीक आहे. हे फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. कॉट एक्सचा फॉर्म्युला आहे कॉस एक्स मायनस साइन एक्स, ते लिहून घेतलं आपण. आणि मायनस आणि कॉस एक्स स्क्वेअर यूचा मीन्स कॉस एक्स एक्सचा फॉर्म्युला आहे 1/sin x. अरे इथे स्क्वेअर आहे, त्यामुळे आपण साइन स्क्वेअर यू लिहून घेतलं, ठीक आहे. तर हे फॉर्म्युला आपण सिम्पली इथे फॉर्म्युला यूज केला आहे, बाकी टर्म ॲज इट इज लिहून घेतला. हा मायनस आपण इथे स्टार्टिंगला देऊन दिलं. आणि कॉट यूचा फॉर्म्युला आहे कॉस एक्स अँड डिवायडेड बाय साइन एक्स, आणि कॉस एक्सचा फॉर्म्युला आहे 1/sin x, ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं आपण इथे पहा, इथे डिवाइडमध्ये आहे साइन 1/x, ठीक आहे. तर आपण एक सिम्पली एक ट्रिक आहे की जेव्हा आपण याला सॉल्व करायची, आपण इथे डायरेक्ट ह्या करू शकतो, पण डायरेक्ट करण्यापेक्षा इझी जाते. हे स्टेप सांगतो मी की याचे इंटू करायचं असेल तर काय करायचं की जो डिनोमिनेटरमध्ये टर्म आहे साइन एक्स, त्याला काय न्यूमरेटरमध्ये करायचं. जर याला इंटू करायचं असेल आणि जो न्यूमरेटरमध्ये आहे तो काय करायचं डिनोमिनेटरमध्ये जाईल. अशा प्रकारे आपण त्याला लिहून घेतलं, ठीक आहे. मीन्स ही टर्म डिवायडेडमध्ये होती 1/sin स्क्वेअर यू, ठीक आहे. आपण याला इंटूमध्ये घेऊन आलं याच्या पुढे, मीन्स जो डिनोमिनेटरमध्ये होता साइन स्क्वेअर यू, तो इथे न्यूमरेटरमध्ये आला, ठीक आहे. आणि इथे पहा आता आपल्याला सिम्पल जाईल मल्टिप्लिकेशन करायला, ठीक आहे. सॉल्व करायला आपल्याला सिम्पल जाईल. हा साइन स्क्वेअर यू आणि साइन यू काय कॅन्सल होऊन जाणार, मीन्स इथे साइन स्क्वेअर इथला कॅन्सल होऊन जाणार, इथे एक साइन यू रिमेनिंग राहणार, ठीक आहे. एक साइन यू आपण लिहून घेतलं, ठीक आहे. आणि कॉस यू हॅज इट इज तिथे राहणार. आणि इथे पहा, इथे आपण एक ॲडजस्टमेंट केली. ॲडजस्टमेंट का केली पहा, इथे काय होता -1/4 होता, तर इथे आपण -1/2 होता, इथे -1/4 लिहिला इंटू 2 लिहिलं. आणि इथे चेंज काय झालं, या व्हॅल्यूमध्ये आणि या व्हॅल्यूमध्ये चेंज झाली. पण इथे पहा याला डिवाइड केलं, ठीक आहे, 4ने, तर इथे काय होणार, 2 कॅन्सल होऊन जाणार, इथे 2 होणार. मीन्स हेच टर्म आपल्याला मिळणार, फक्त इथे ॲडजस्टमेंट केली, इथे 1/4 आणि इथे 2 लिहिलं. ही व्हॅल्यू इक्वल टू हे व्हॅल्यूच होतं, कारण की 2ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर इथे 2 कॅन्सल होऊन जाणार आणि इथे -1/2 होणार, मीन्स हेच व्हॅल्यू मिळणार आपल्याला, ठीक आहे. तर इथे पहा हे का केलं पहा आता, कारण की आपल्याला फॉर्म्युला आहे ट्वाईस साइन यू बाय इंटू कॉस यूचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, त्यामुळे आपण ते व्हॅल्यू इथे थोडीशी ॲडजस्टमेंट केली, ठीक आहे. आपल्याकडे ट्वाईस साइन यू आणि कॉस यूचा फॉर्म्युला आहे साइन ट्वाईस यू, ठीक आहे. तर आपल्याला प्रूफ पण तेच करायचा होता, ठीक आहे. तर -1/4 साइन ट्वाईस यू आपण लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करू, ठीक आहे. तर लेफ्ट हँड साईडला ही व्हॅल्यू होती एक्स डेल यू बाय डेल एक्स प्लस वाय डेल यू बाय डेल वाय, ठीक आहे. आणि हे आपण -1/4 साइन ट्वाईस यू, इथं मायनस आहे आणि आपण याला जेव्हा लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर करू तेव्हा त्याचं साईन काय होणार, पॉझिटिव्ह साईन होणार, आणि आपल्याला अशा प्रकारे टर्म मिळणार. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं, आपल्याला प्रूव्ह तेच करायचं होतं, ठीक आहे. आपल्याला प्रूव्ह हेच करायचं होतं, ते आपण प्रूव्ह केलं, ठीक आहे. सिम्पली इथे काय केलं आहे पहा, इथे सिम्पली फक्त आपण होमोजिनियस फंक्शन नव्हतं, त्याला होमोजिनियस फंक्शन बनवलं. आपण त्याची डिग्री फाइंड केली, ठीक आहे. डिग्री फाइंड केली, त्याच्यानंतर आपण सिम्पली इथे काय केलं की त्या कॉट यूला आपण झेडने डिनोट केलं. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण केलं की युलस फॉर्म्युला यूज केलं आणि झेड आणि यांची व्हॅल्यू आपण पुट करून आपण त्याला सॉल्व केलं. आणि नेक्स्ट एक्झाम्पल, सिमिलर एक्झाम्पल आहे पहा की आपल्याला यू टॅन इनवर्स x to the power 3 plus y to the power 3 by x minus y, x is not equal to y, आणि आपल्याला शो करायचं आहे की x del u by del x plus y del u by del y is equal to sin twice x, ठीक आहे. तर आपण गिवन लिहून घेऊ. आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये पण तशा प्रकारे जी प्रोसिजर यूज केली ते इथे यूज करणार, ठीक आहे. इथे यूज आता तर आपण इथे काय केलं की यू लिहून घेतलं टॅन इनवर्स ऑफ x to the power 3 plus y to the power 3 by x minus y, ठीक आहे. विच इज नॉट अ होमोजिनियस फंक्शन. होमोजिनियस फंक्शनचा फॉर्म आपल्याला माहिती आहे x to the power n ऑफ f ऑफ y बाय x, ठीक आहे. तर हा त्या फॉर्ममध्ये नाही आहे, तर आपण लिहून घेतलं की हा होमोजिनियस फंक्शन नाही, तर आपल्याला याला होमोजिनियस फंक्शनमध्ये कन्वर्ट करायचं, ठीक आहे. तर याला कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करू, टॅन इनवर्सला काय करू, लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करू, तर हा टॅन यू होऊन जाणार, ठीक आहे. आणि रिमेनिंग टर्म हॅज इट इज आपण लिहून घेतली. त्याच्यानंतर पहा इथे काय करू की इथे आपण x to the power 3 कॉमन काढू. x to the power 3 इथे कॉमन काढल्यानंतर इथे काय होणार, इथे 1 उरणार आणि इथे काय होणार
वाय टू द पॉवर 3 डिवायडेड बाय एक्स टू द पॉवर 3 होऊन जाणार. आणि इथे एक्स कॉमन काढल्यानंतर काय होणार, इथे 1 होणार आणि मायनस वाय बाय एक्स होऊन जाणार. ठीक आहे. आणि ही टर्म आपण जर डिनोमिनेटरची टर्म आपण जर न्यूमरेटरमध्ये आणली तर याचा पॉवर काय -1 होऊन जाणार. इथे पॉवर +1 होता आणि जेव्हा आपण शिफ्ट करू त्याला न्यूमरेटरमध्ये तर त्याचा पॉवर काय होणार, -1 होऊन जाणार. आणि जेव्हा याचा बेस सेम असते, ठीक आहे, आणि ते इंटूमध्ये असते म्हणजे त्यांचं मल्टिप्लिकेशन असते, आणि जेव्हा त्याचं बेस सेम असते तेव्हा त्याच्या पॉवरचे काय ॲडिशन होतं. ठीक आहे. आणि इथे सिम्पली दोघांचं पण पॉवर सेम होतं. ठीक आहे. वाय टू द पॉवर 3 आणि एक्स टू द पॉवर 3. तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो वाय बाय एक्स होल पॉवर 3. ओके. तर आपल्याला अशा प्रकारे याला सॉल्व करून मीन्स याच्या डिग्रीचं ॲडिशन करून -1 मीन्स थ्राईस -3 मीन्स +2. ठीक आहे. एक्स टू द पॉवर 2 आणि ॲज इट इज बाकी फंक्शन लिहून घेतलं. तर आपल्याला इथे काय आपण याला कम्पेअर करू कशासोबत, एक्स टू द पॉवर n मीन्स एक्स टू द पॉवर n एफ ऑफ वाय बाय एक्स. ठीक आहे. तर एक्स टू द पॉवर n, ठीक आहे, एक्स टू द पॉवर n काय n या डिग्री आहे. ठीक आहे. तर इथे एक जस्ट आपण झेडच्या जागी काय करू, टॅन यू, झेड इक्वल टू टॅन यू लिहू. ठीक आहे. झेड इक्वल टू हे फंक्शन लिहू आणि याची डिग्री काय आपल्याला मिळत आहे, आपल्याला डिग्री मिळत आहे 2 डिग्री मिळत आहे. ठीक आहे. तर आपण डिग्री फाइंड केली आणि आपल्याला झेड इक्वल टू टॅन यू आपण लिहून घेतलं. तर आपण हे सर्व कशासाठी केलं, कारण की युलर फॉर्म्युलामध्ये आपल्याला एन आणि झेडची व्हॅल्यू पुट करायचं असतं. ठीक आहे. तर आपण आता काय करू की युलर्स थेरमनुसार आपण ते स्टेटमेंट, युलर्स थेरमचं स्टेटमेंट लिहून घेऊ की एक्स डेल झेड बाय डेल एक्स प्लस वाय डेल झेड बाय डेल वाय इक्वल टू एन झेड. आणि एनची व्हॅल्यू माहीत आहे आणि आपल्याला झेडची पण व्हॅल्यू माहीत आहे. ठीक आहे. तर एनची व्हॅल्यू आहे ट्वाईस. ठीक आहे. तर हे आणि झेडची व्हॅल्यू आहे टॅन यू. ठीक आहे. आपण टॅन यू कन्सिडर केलं होतं, पहा इथे टॅन यू कन्सिडर केलं होतं. आणि तर टॅन यू आपण लिहून घेतलं झेडच्या जागी, इथे पण झेडच्या जागी टॅन यू लिहून घेतलं. आणि एनची व्हॅल्यू आहे ट्वाईस अँड झेडची व्हॅल्यू आहे टॅन यू. ठीक आहे. तर त्याच्यानंतर पहा की टॅन यूची डेरिव्हेटिव्ह काय होतं, पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय होणार. ठीक आहे. कारण की इथे काय डेल बाय डेल एक्स, जर डी बाय डी एक्स असता तर तो डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह असता, पण इथे डेल बाय डेल एक्स आहे त्यामुळे तो पार्शियल डेरिव्हेटिव्ह होतो. ठीक आहे. तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स मीन्स सेक्स स्क्वेअर यू बाय डेल यू बाय डेल एक्स. ठीक आहे. यूची पण डेरिव्हेटिव्ह निघणार, ही झाली पार्शियल डेरिव्हेटिव्ह. मीन्स टॅन यूची डेरिव्हेटिव्ह काय सेक्स स्क्वेअर एक्स. ठीक आहे. सिमिलरली इथे पण वाय याची डेरिव्हेटिव्ह काय येणार टॅन यूची की सेक्स स्क्वेअर यू डेल यू बाय डेल वाय, पार्शियल डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. आणि राईट हँड साईडची टर्म ॲज इट इज आपण लिहून घेतली. इथे कॉमन काय निघते सेक्स स्क्वेअर यू, इथे पण सेक्स स्क्वेअर यू आपण कॉमन काढला. ठीक आहे. आणि रिमेनिंग टर्म एक्स डेल यू बाय डेल एक्स प्लस वाय डेल यू बाय डेल वाय आपण लिहून घेतली. आणि ह्या सेक्स स्क्वेअर यूला आपण राईट हँड साईडला शिफ्ट करू. तर शिफ्ट केल्यानंतर काय होणार की ह्या याच्या डिवायझरमध्ये जाणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे तो सेक्स स्क्वेअर यू याच्या डिवायझरमध्ये आपण शिफ्ट केलं. ठीक आहे. तर आपल्याला टॅन यूची आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, टॅन यू मीन्स साइन यू बाय कॉस यू. ठीक आहे. आणि सेक्स स्क्वेअर यूची पण आपल्याला सेक्स यूचा आपल्याला फॉर्म्युला काय माहीत आहे 1 बाय कॉस यू. ठीक आहे. तर इथे स्क्वेअर आहे त्यामुळे आपण इथे स्क्वेअर दिला. ठीक आहे. टॅन यूचा फॉर्म्युला आपण इथे यूज केला. टॅन यूचा फॉर्म्युला काय येते की साइन यू बाय कॉस यू आणि सेक्स स्क्वेअर यूचा फॉर्म्युला आहे 1 बाय कॉस स्क्वेअर यू. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण याला इंटूमध्ये शिफ्ट करू. इंटूमध्ये शिफ्ट केल्यानंतर हा काय होणार, हा 1 बाय कॉस स्क्वेअर यू आहे. ठीक आहे. तर हा कॉस स्क्वेअर यू न्यूमरेटरमध्ये आहे, तर यालाचा कन्व्हर्शन कुठं होणार, न्यूमरेटरमध्ये होणार. डिनोमिनेटर आहे, डिनोमिनेटरमध्ये आहे कॉस स्क्वेअर यू, तर हा कुठे न्यूमरेटरमध्ये होणार. आणि 1 हा कुठे आहे न्यूमरेटरमध्ये आहे, तर तो काय होणार की डिनोमिनेटरमध्ये आपण त्याला लिहू. मीन्स जेव्हा आपण हे व्हॅल्यू इंटूमध्ये लिहू, ठीक आहे, तर इंटूमध्ये लिहिल्यानंतर अशा प्रकारे होणार. मीन्स साइन स्क्वेअर यू कॉस यू. ठीक आहे. इंटू. ठीक आहे. हा डिवायझरमध्ये होता. जेव्हा आपण इंटूमध्ये लिहितो तेव्हा न्यूमरेटर डिनोमिनेटरमध्ये लिहितो आणि डिनोमिनेटर न्यूमरेटरमध्ये. अशा प्रकारे का करतो, कारण की ही ट्रिक आहे. ओके. हे यूज केलं आपल्याला आपण काय करतो ते सिम्पल फॉर्ममध्ये लिहितो. ते लिहितो का बरं, की आपल्याला ते एक्झाम्पल इझी टू हँडल होतो. ठीक आहे. इझी होतो सॉल्व करण्यासाठी. तर इथे कॉस स्क्वेअर यू आहे, इथेच कॉस यू आहे आणि कॉस स्क्वेअर यू आहे, तर इथे कॅन्सल होऊन जाणार. इथे एक यू कॉस यू होणार. ठीक आहे. तर ट्वाईस साइन यू हा तर कॅन्सल होऊन गेला, तर आणि याचा स्क्वेअर पण कॅन्सल होऊन गेला, तर कॉस यू रिमेनिंग होणार. आणि आपल्याला मागेच प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये आपण काय बघितले होते की साइन यू प्लस कॉस यूचा फॉर्म्युला काय आपल्याकडे साइन टाईस यू. ठीक आहे. सिमिलर एक्झाम्पल होता फर्स्ट एक्झाम्पल सारखाच बिलकुल सेम, फक्त आपल्याला इथे टॅन इन्व्हर्स होता. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहेत. ओके. तर आपण याच्यावर पुन्हा काही एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. ठीक आहे.